मालिकेचा आजचा भाग बघून खरंच सगळ्यांना खूप आनंद झाला असेल, कारण आज खूप दिवसांनी आपल्या लाडक्या जोडीचा कृष्णा आणि दुष्यंतचा रोमॅन्स बघायला मिळालेला आहे. चला तर बघूया मित्रांनो, मालिकेच्या सुरुवातीला कृष्णा पूजाकडे आलेली असते. कृष्णाने पूजाचा हात जोरात पिरगळलेला असतो. कृष्णा पूजाला म्हणते, पूजा खरं सांग, बाळजाबाईने तुला मदत केली होती ना? पूजा म्हणते, कृष्णा माझा हात सोड. कृष्णा म्हणते, नाही सोडणार, आधी खरं काय ते सांग. पूजा आता सावित्रीला हाक मारते. सावित्री तिथे येते आणि कृष्णाला म्हणते, अगं ये झिपरे, तुझी एवढी हिंमत, माझ्या पोरीची जिंदगी बर्बाद करून पोट नाही भरलं का तुझं, म्हणून इथं जबरदस्ती करायला आलीस? सावित्री म्हणते, थांब, तुला मी बघतेच आता. सावित्री कृष्णाला काठी मारते, पण कृष्णा लगेच ती काठी धरते. भक्तीलासुद्धा हे पाहून आश्चर्य वाटत असतं. आता कृष्णा पूजा आणि सावित्रीला म्हणते, तुम्ही दोघी पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आता मी सौभाग्यवती कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील आहे, तेव्हा माझ्या संसारात लुडबुड करायची नाही, आणि जर केली तर मी सोडणार नाही. आता पूजा म्हणते, अगं जागं कृष्णे, आधी तुझ्या सासूला आवर, ती तुला सुखाने जगून देते का आधी बघ. ती बाळजाबाई एवढ्या आतल्या गाठीची आहे ना, तुझा संसार कधी उद्ध्वस्त करेल तुला कळणारसुद्धा नाही. कृष्णा म्हणते, पूजा, तुला सौभाग्यवतीच्या सौभाग्याची ताकद काय असते ना, ते अजून माहीत नाही. असं म्हणून कृष्णा आता तिथून निघून जाते. आता घरी येत असताना कृष्णाला वाटेत एक शेतकरी आत्महत्या करत असताना दिसतो. कृष्णा म्हणते, हे तर सखाराम काका आहेत. कृष्णा लगेच तिथे जाते आणि त्यांना आत्महत्या करण्यापासून अडवते. कृष्णा त्यांना विचारते, काय झालं, कशापायी असं तुम्ही करताय, कोण तुमच्या जीवावर उठले? आता ते सखाराम काका रडतच म्हणतात, कृष्णा, मी बाळजाबाईमुळे हे पाऊल उचललं आहे. कृष्णा म्हणते, पण बाळजाबाई असं कशापायी करतील? सखाराम काका म्हणतात, मी बाळजाबाईकडून कर्ज घेतलं होतं, आता व्याजाचं पैसे थकलं, म्हणून बाळजाबाई माझी जमीन बळकावायला बघते. जर माझी जमीनच गेली तर मी आणि माझं कुटुंब कशाच्या जीवावर जगणार? आता कृष्णा म्हणते, काका, अहो आपण बळीराजा आहोत, आणि राजा जर असा खचला तर प्रजेचं कसं होणार? कृष्णा म्हणते, काका, तुम्ही जीव दिला तर तुमचं अख्खं कुटुंब, सगळी जिंदगी मेल्यावानी जगल हो. सखाराम काका म्हणतात, पोरी, अगं हे बोलायला खूप सोपं वाटतंय, पण खरंच माझं जगणं खूप कठीण होऊन बसले गं. कृष्णा म्हणते, काका, अहो आभाळ जरी कोरडं पडलं ना, तरी आपण पावसाच्या आशेवर पीक जमिनीत पेरतोयच की, मग तुम्ही कशाला आशा सोडताय? नक्कीच काहीतरी यातून मार्ग निघेल. असं म्हणून कृष्णा सखाराम काकांना परत घरी पाठवते. आता झाडावरचा तो फास बघून कृष्णाला तिच्या वडिलांची आठवण आलेली असते. कृष्णा लहान असताना तिचे वडील तिला खायला देतात आणि म्हणतात, पोरी, मी आता एक झोका बांधणार आहे, जो मला एका दमात आभाळाच्या पलीकडे नेणार आहे आणि तुला एका झटक्यात मोठं करणार आहे. कृष्णाचे वडील म्हणतात, पोरी, मला खात्री आहे, जोपर्यंत हे सगळं कर्ज पिटत नाही तोवर तू तुझ्या आईला कधीच अंतर देणार नाही. कृष्णाचे वडील तिला शेवटचं प्रेमाने गोंजरतात आणि म्हणतात, पोरी, काळजी घे स्वतःची आणि घरचीसुद्धा. असं म्हणून ते गळफास घेतात. कृष्णा आता मागे वळून बघते तर तिचे वडील झाडाला लटकलेले असतात, त्यांचा जीव गेलेला असतो. हे सगळं आठवून कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कृष्णा आता खालची माती उचलते आणि म्हणते, बाळजाबाई, मी या काळ्या आईची शपथ घेऊन सांगते, तुम्ही गोरगरिबांना लुटून जे साम्राज्य उभं केलं आहे ना, ते मी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. इकडे आता बाळजाबाई विचार करत बसलेली असते. तिला कोणाची तरी सावली दिसते. बाळजाबाई म्हणते, कोण आहे तिकडं? आता कृष्णा पाठीमागून येऊन बाळजाबाईचं तोंड दाबते आणि आढळराव आणि कृष्णा दोघं मिळून बाळजाबाईला खुर्चीला बांधतात आणि तिच्या तोंडात बोळा कोंबतात. बाळजाबाई बोलायला बघत असते, खूप धडपड करत असते. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, तोंडात बोळा कोंबलाय, किती बी धडपड केली ना तरी आवाज बाहेर नाही जाणार तुमचा. बाळजाबाई म्हणते, सोड मला कृष्णे. आढळरावांना तर बाळजाबाईचं खूप हसू आलेलं असतं. कृष्णा म्हणते, आणखीन किती पाप करणार हो बाळजाबाई? एकीकडं गावात देवी बनून मिरवता आणि दुसरीकडं गावातल्याच गरीब लोकांचा जीव घेता होय. आता कृष्णा बाळजाबाईच्या तोंडाचा बोळा काढते. बाळजाबाईला ठसका लागतो. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, तुला कळलंय ना माझ्याबद्दल, तरी पण तुझी हिंमत कशी झाली गं मला बांधून ठेवायची? कृष्णा हसते. बाळजाबाई म्हणते, आता काय माझा जीव घेणार आहेस का? कृष्णा म्हणते, बाळजाबाई, तुम्हाला अद्दल घडवायला मला कठीण नाही, आणि हो फक्त पिक्चर आहे. आढळराव म्हणतात, ट्रेलर अजून बाकी आहे. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, काय नाटकं लावलीत ग तू? आधी हे घर सोडून निघून गेली आणि परत ह्या घरात घुसलीस, अगं कायमची निघून का जात नाही? कृष्णा म्हणते, जात नसते, आता घराबाहेर जाईल तो तुमचा अहंकार.
बाळजाबाई आता हसते आणि म्हणते, अगं म्या दुष्यंतची आई आहे आणि 5 गावची बाळजाबाई आहे. हे ऐकून आढळरावांना पण हसू येतं. बाळजाबाई म्हणते, लोक माझा चेहरा नाही बघणार, माझी माया बघणार. कृष्ण आता हसून म्हणते, अहो बाळजाबाई, ती तुमची माया नाही, ते मायेचं जाळं आहे. कृष्णा बाळजाबाईच्या डोळ्यात बघून म्हणते, आणि हे मायेचं जाळं मी पुढच्या 15 दिवसात तोडणार, ध्यानात ठेवा. असं म्हणून कृष्णा निघून जाते. बाळजाबाईची धडपड चालू असते. आढळराव म्हणतात, अहो जरा धीर धरा की, थांबा थोडं. कसं आहे, आता जी गेली ना ती तुमची सून नव्हती, ती वाघीण होती, वाघीण. आढळराव म्हणतात, बाळजा, जर तू लोकांचा जीव घेणं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं जर त्वरित थांबवलं नाही ना, तर ही जखमी वाघीण तुझा लचका तोडल. आढळराव बाळजाबाईचा हात सोडून निघून जातात. बाळजाबाई आता रागात म्हणते, जर ती वाघीण असेल ना तर मी नागिन आहे, नागिन. जर एकदा डसले ना तर तोंडाला फेस आणल्याशिवाय राहणार नाही. इकडे आता दुष्यंत सोप्यावर झोपलेला असतो. कृष्णा बघते तर दुष्यंत शांत झोपलेला असतो. खरं तर तो कृष्णाची वाट बघत असतो, तो झोपलेला नसतो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, झोपल्यावर तुम्ही किती गोड दिसता, एकदम तान्या बाळागत, कुणाची नजर नको लागायला. कृष्णा आता दुष्यंतच्या अंगाला धरून त्याला उचलून गादीवर ठेवायचा प्रयत्न करत असते, पण दुष्यंत काय तिला उचलत नाही. कृष्णा म्हणते, किती जड आहे बाई. कृष्णा आता विचार करते, दुष्यंत सरकारांना उठवू का. परत म्हणते, नाही नाही नको, काल रातच्याला पण यांची झोप झालेली नाही. कृष्णा आता म्हणते, मी एक काम करते, यांना उचलते आणि बेडवर ठेवते. कृष्णा आता दुष्यंतला धरते आणि हळूहळू चालवत बेडकडे आणते. दुष्यंत झोपलेला नसतो. दुष्यंत आता चान्स मारत कृष्णाला घेऊन बेडवर पडतो. कृष्णा म्हणते, अहो अहो, म्हणजे तुम्ही जागा होता काय. दुष्यंत म्हणतो, हां. कृष्णा म्हणते, मग यायचं ना स्वतःहून चालत, उगं वजं उचलायला लावलं मला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा एवढा जड झालोय का मी आता तुला. दुष्यंत म्हणतो, मी माझ्या बायकोला घरी आणण्यासाठी खूप कष्ट घेतलेत, तेव्हा माझ्या बायकोला सुद्धा कष्ट घ्यावे लागतील माझ्यासाठी. कृष्णा लाजते आणि म्हणते, दुष्यंत सरकार सोडा मला. दुष्यंत म्हणतो, का. कृष्णा म्हणते, अहो कुणीतरी येईल. दुष्यंत म्हणतो, कृष्णा एवढ्या रातच्याला कोण येणार आहे ग. कृष्णा म्हणते, अहो येईल कोणतरी. दुष्यंत म्हणतो, येऊ दे की मग, घाबरतो का काय मी. जिला मिठीत धरलंय ना ती हक्काची कारभारीण आहे माझी, कळलं ना. दुष्यंत कृष्णाला मिठीत घेतो. दोघेही हसत असतात. कृष्णा खूप लाजत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा छान तयार झालेले असते. हिरव्या साडीमध्ये कृष्णा छान दिसत असते. दुष्यंत तिला बघून म्हणतो, ओह ब्युटिफुल, काय छान दिसतेस कृष्णा. दुष्यंत कृष्णाच्या हातातलं कुंकू घेतो आणि तिच्या भांगात लावतो. आता कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार एक विचारू का, गैरसमज करून घेऊ नका. दुष्यंत म्हणतो, विचार की. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, उद्या जर काय झालं आणि तुम्हासनी जर माझं वाईट वाटलं तर तुम्ही मला तुमच्यापासून दूर नाही ना करणार. दुष्यंत म्हणतो, काय यार कृष्णा, तू पण ना कशाला चांगला मूड खराब करतेस. दुष्यंत म्हणतो, कृष्णा या दूर जायच्या गोष्टी करायच्या नाहीत हा, परत सकाळी सकाळी असं निगेटिव्ह बोलायचं नाही. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो मी सहजच बोलले, मला पण तुमच्यापासून दूर जायचं नाही आहे. दुष्यंत म्हणतो, नाही ना दूर जायचं, नाही ना जायचं, मग कशाला गेलतेस मला सोडून. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, त्यावेळेची परिस्थिती तशी होते म्हणून मी गेलते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा म्या नसतो गेलो तुला सोडून. दुष्यंत पुढे म्हणतो, कृष्णा परिस्थिती कशीही असली ना तरी मी तुला सोडून गेलो नसतो. कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार, उद्या जर मी तुम्हाला सकाराम काकांबद्दल काही सांगितलं तर तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहाल का. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय झालं सांग ना. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, उद्या जर माझ्या हातून तुमच्या मनाविरुद्ध काय घडलं तर तुम्ही माझं ऐकणार नाही ना. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं तू बायको आहेस माझी आणि गेल्या काही दिवसांपासून मी तुला चांगलंच ओळखलंय. जरी तू माझ्या मनाविरुद्ध काय केलं ना तरी मी हेच मानेन की काहीतरी कारण असल्याशिवाय तू हे करणार नाही. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला माहीत आहे तू कायम सत्याची साथ देते, त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. कृष्णा म्हणते, नक्की ना दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, हो. दुष्यंत आता कृष्णाच्या जवळ येतो. दुष्यंत कृष्णाच्या गालाला हात लावतो आणि तिच्या खूप जवळ येतो. कृष्णा लाजून म्हणते, दुष्यंत सरकार लय काम आहेत मला. दुष्यंत म्हणतो, अगं कामं होतील ग नंतर. दुष्यंत कृष्णाचा किस घेणार एवढ्यातच कृष्णा त्याला ढकलून पळून जाते. दुष्यंत म्हणतो, अरे थांब ना थांब कृष्णा. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, बाळजाबाई दलपत भाऊजींना विचारत असते, त्या सकारामच्या पैशांचं काय झालं. दलपत म्हणतो, नाही मिळालं. आता बाळजाबाई सकारामच्या घरी जाणार आहे. तर इकडे कृष्णा दुष्यंतला सांगणार आहे की सकाराम काकांच्या जीवाला बाळजाबाईपासून धोका आहे.
दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. पण तरीही दुष्यंत कृष्णाला घेऊन सखाराम काकांच्या घरी येतो आणि समोर बघतो तर खरंच सखाराम काका रडत असतात आणि बाजाबाईच्या पाया पडत असतात.